नमस्कार. श्री कृ. म. बापटशास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टावक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 11व्या प्रकरणातला पुढचा भाग सूत्र 5 वाचायला घेतो आहोत. चिंतया जायते दुःखम नान्यम थेहेति निश्चयी तया हीन सुखी शांत सर्वत्र गलित स्पृह. अनुवाद: या जगात चिंतेमुळेच दुःख निर्माण होतं, अन्यथा ते निर्माण होत नाही. हे सत्य जो जाणतो तो सुखी आणि शांत होतो. सर्व कामातून त्याची स्वतःची कोणतीच इच्छा साधायची नसते, म्हणून तो चिंतामुक्त होतो. विवेचन. याच विवेचनाच्या ओघात मुनिश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी पुढे सांगतात की जिथे अहंकार आहे तिथे कर्ताभाव आहे. कर्ताभाव असतो तिथे हे मीच करत आहे अशी भावना असते. जिथे ही भावना आहे तिथे फळाची इच्छा आहे आणि म्हणून चिंता आहे. जिथे चिंता आहे तिथे दुःख आहे. फक्त ज्ञानी पुरुषच असं मानतो की मी करता नाही, निमित्त मात्र आहे. सर्व कामं ईश्वराचीच आहेत आणि त्याच्या प्रेरणेने, त्याच्या आदेशानुसार मी कर्म करत आहे. मी केवळ साधन आहे. मी केवळ बासरी आहे, पण वाजवणारा तोच आहे. स्वर त्याचेच आहेत असं मानून कर्म करणारा चिंतामुक्त होऊन जगतो. त्याच्या मनावर कसलंही ओझं नसतं. असा माणूसच सुखी आणि शांत होतो. या भावनेमुळे स्वतःची इच्छा गळून पडते. तो आपली स्वतःची नव्हे तर परमेश्वराची इच्छा मानून कर्म करतो आणि म्हणून शेवटी चिंतामुक्त होतो. ज्याप्रमाणे लहान बालक आपल्या वडिलांचं बोट धरून निश्चिंत होतो, त्याप्रमाणे मनुष्य परमात्म्याचा आधार मिळाल्यावर निश्चिंत होऊन जातो आणि त्यामुळेच तो अनेक प्रकारच्या मानसिक चिंता, तणाव, अशांती यापासूनही मुक्त होतो. जे कोणी ईश्वरावर विश्वास ठेवत नाहीत त्यांचं जीवन अनेक प्रकारच्या यातनांनी भरून जातं. मानसिक अवरोधाबरोबरच अनेक अवरोध त्यांच्या जीवनातील प्रगती रोखून ठेवतात. म्हणूनच मानसिक संतुलन समतोल राखण्यासाठी ईश्वरावरील श्रद्धा नितांत उपयुक्त आहे. ईश्वर आहे किंवा नाही ह्याला महत्त्व नाही, त्यापेक्षा तुम्ही तो आहे असं मानता किंवा नाही याला तुमच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं अधिक महत्त्व आहे. सूत्र 6. नाहम देहो न मे देहो बोधोहमिति निश्चयी कैवल्यमिव संप्राप्तो न स्मरत्य कृतं कृतं. अनुवाद: मी शरीर नाही, हा देह माझा नाही, मी तर चैतन्यस्वरूप बोधस्वरूप आहे असं ज्ञान ज्याला प्राप्त होतं तो पुरुष कैवल्य प्राप्तीमुळे केलेल्या किंवा न केलेल्या कर्माचं स्मरण करत नाही. विवेचन. महामुनी अष्टवक्र म्हणतात की जो मनुष्य आत्मज्ञान प्राप्त करतो तो निश्चयपूर्वक स्वतःला चैतन्य स्वरूप आत्मा समजतो. शरीराशी असणारा त्याचा मोह संबंध तुटून जातो. म्हणून अशा ज्ञानी पुरुषाचं म्हणणं असतं की मी म्हणजे देह नाही, आत्मा आहे. आत्म्याचे स्वतःचं कोणतंच शरीर नसल्यामुळे तो म्हणतो की माझं कोणतंच शरीर नाही. हे केवळ ज्ञानी पुरुषच समजू शकतो, ज्यामुळे त्याला कैवल्यप्राप्तीचा लाभ होतो. कैवल्यप्राप्ती झालेला पुरुष स्वतःला आत्मस्वरूप समजतो, त्यामुळे केलेल्या किंवा न केलेल्या कर्माच्या आठवणीत अडकत नाही. जी कर्म केली ती देहाने केली, आत्म्याने नव्हे, आणि जी कर्म केली नाहीत ती मनाच्या सीमारेषांच्या आत कधी आलीच नाहीत, केवळ विचारांपुरतीच सीमित राहिली. म्हणून त्या दोघांच्याही आठवणीत ज्ञानी पुरुष अडकू शकत नाही. दोन्ही प्रकारच्या कर्मांचा आत्म्याशी संबंध नसल्यामुळे तो त्याचं स्मरण करत नाही. सूत्र 7. आप्रह्यस्तंभ पर्यंतम अहमेवेति निश्चयी निर्विकल्पशुची शांत प्राप्ता प्राप्त विनिवृतः. अनुवाद: ब्रह्मापासून गवतापर्यंत असलेली विविध रूपं माझीच आहेत. हे जो जाणतो तो निर्विकार, शुद्ध, शांत आणि प्राप्ती अप्राप्तीच्या विचारातून मुक्त होतो. विवेचन. अज्ञानी माणूस आत्म्याला ओळखत नाही, तो शरीराला ओळखतो. तो शरीर जाणतो, पदार्थ, वस्तू जाणतो. याच कारणाने त्याला जगात विभिन्नता दिसून येते. पण ज्ञानीपुरुष या संपूर्ण सृष्टीच्या मूलतत्वाला म्हणजे ब्रह्माला म्हणजेच आत्म्याला जाणतो. या आत्म्यामुळेच ही संपूर्ण सृष्टी अस्तित्वात आहे. या कारणाने ज्ञानीपुरुषाला संपूर्ण सृष्टीत एकता जाणवते. सर्व वस्तू, पदार्थ, जीव यात एक प्रकारचं साम्य जाणवतं. ज्याला आत्म्याचं ज्ञान होतं तो आत्मरूप होतो, आत्म्याशी एकरूप होतो. सर्व प्रकारच्या वस्तू, पदार्थ, जीव यांच्यातील जी अंतिम सत्ता
अंतिम मूलतत्व आहे ते आणि ज्ञानीपुरुष स्वतः यात त्याला वेगळेपण दिसत नाही. वेगवेगळ्या शरीरात वेगवेगळे आत्मे असल्याचं त्याचं अज्ञान नष्ट होतं. अष्टावक्र स्वामी सांगतात की मी आत्मा आहे आणि ब्रह्मापासून आत्म्यापर्यंत माझाच विस्तार आहे. सर्व सृष्टी मिळून मीच आहे व मी एकच आहे. ही सृष्टी माझी नसून मीच ही सृष्टी आहे. माझ्यापासून वेगळं असं काहीही नाही. असं ज्ञान ज्या व्यक्तीला होतं ती निर्विकल्प होऊन जाते. अशा ज्ञानीपुरुषाच्या मनात कोणतीही शंका उरत नाही. त्यामुळे हा ज्ञानीपुरुष शांत आणि शुद्ध होतो, एवढा की जणू विशुद्ध सोनच. जेवढी म्हणून विकृती, विकारवशता आणि अशुद्धता नष्ट होते. अशा मनुष्याला त्याला काय मिळालं आणि काय मिळालं नाही याचा विचार त्रास देऊ शकत नाही. त्याबद्दलच्या दोन्ही विचारातून तो सर्वार्थाने मुक्त झालेला असतो. असा ज्ञानी पुरुषच असं म्हणू शकतो की सारं काही माझं आहे किंवा माझं असं काहीच नाही. ज्ञानी पुरुषाची ही अवस्था म्हणजेच मुक्ती आहे. सूत्र 8. नानाश्चर्यमिदं विश्वं किंचिदिति निश्चयी निर्वासन स्फूर्तिमात्रो न किंचिदिव शाम्यती. अनुवाद: अनेक प्रकारची विविध आश्चर्ये असलेलं जग मिथ्या आहे, क्षणभंगूर आहे, अशाश्वत आहे, अशी ज्या ज्ञानीपुरुषाची खात्री पटली आहे तो वासनारहित बोधस्वरूप खरोखरीच एवढी शांती प्राप्त करतो की त्याच्यासाठी काहीच अस्तित्वात नसतं. विवेचन: ज्याने शाश्वत काय याचं ज्ञान प्राप्त केलं आहे त्याला क्षणजीवी बाबीत काहीच स्वारस्य उरत नाही. ज्याने अंतिम तत्त्व जाणलं त्याचं मन क्षुद्र बाबीत रमत नाही. अद्वैताचा सर्वश्रेष्ठ आनंद ज्याला लाभला तो या अशांत, दुःखमय आणि यातनामय भावभावनांच्या विळख्यातून बाहेर पडतो. मग या नाशवान क्षणिक जगाबद्दलची त्याची आसक्ती, वासना समूळ नष्ट होते आणि परमशांतीच्या अनुभवात तो रममाण होतो. अष्टावक्र स्वामी म्हणतात की या जगात अनेक प्रकारची असंख्य आश्चर्य असूनही आत्मानंदाच्या तुलनेत ती सारी खोटी, मिथ्या आणि रसशून्य आहेत. बोधस्वरूप आणि आत्मज्ञानी पुरुषाची या जगाच्या असत्यतेबद्दल खात्री पटलेली असल्यामुळेच त्याला शांती लाभते. जगात सुखदुःखाचा जो अनुभव येतो, सत्य, आनंद, हर्ष, विषाद यांची जी अनुभूती येते तिचं मुख्य कारण माणसाची वासना आणि त्याचा अहंकार हेच आहे. ज्यामुळे वासना आणि अहंकार तृप्त होतो ते सुखदायी वाटतं, पण त्याच्या उलट झालं तर दुःख वाटतं. पण सृष्टी तिच्या स्वतःच्या नियमांनीच संचलित होत असते. तिला मनुष्याच्या सुखदुःखाची पर्वा नसते. तिच्या नियमांशी मिळतं जुळतं घेऊन जगणारा सुखी होऊ शकतो. त्या नियमांच्या विरुद्ध वर्तन करणारा अस्वस्थ होतो आणि अनेक यातना भोगतो. आत्मज्ञानी पुरुषाला हे रहस्य माहीत असल्यामुळे तो सृष्टी नियमांना पोषक आणि सुसंगत असा व्यवहार करतो. यामुळेच त्याला शांती प्राप्त होते. याउलट अज्ञानी आणि संसारात फसलेला माणूस सृष्टीच्या नियमांबद्दल अज्ञान असल्यामुळे सामाजिक आणि प्रापंचिक बाबतीत अडकून शेवटी अशांतीचा धनी होतो. ज्ञानी आणि अज्ञानी माणसाच्या जगाकडे बघण्याच्या दृष्टीत फार फरक असतो. सृष्टीचे नियम जाणून घेणं म्हणजे ज्ञान आणि त्या नियमांबद्दल उदासीनता म्हणजे अज्ञान होय. ज्ञानामुळेच अज्ञान नाहीसं होतं, भ्रम दूर होतात, सत्याचा साक्षात्कार होतो आणि शांती अनुभवाला येते. अज्ञान हटवण्यासाठी दिशाहीन धडपड करणं म्हणजे दिवा न पेटवताच अंधार नाहीसा करण्याचा निष्फळ प्रयत्न करण्यासारखा आहे. ज्ञानापासून दूर गेल्याने नव्हे तर जागृत होऊन त्याचा स्वीकार केल्यामुळे त्यागाने नव्हे तर प्राप्तीनेच शांतीचा रस्ता सापडतो. अष्टवक्र स्वामींप्रमाणे एवढं अर्थपूर्ण विवेचन दुसरं कोणी करू शकलेलं नाही. सार म्हणून, सूत्र म्हणून त्यांनी ही क्रांतिकारी गोष्ट निवेदित केली आहे. प्रकरण 12. स्वरूप होणं हीच आदर्श स्थिती आहे. सूत्र 1. कायकृत्यासह पूर्वं ततो वाग्विस्तरासह अथ चिंता सहस्तस्मादेव मेवाहमास्थितः. अनुवाद: आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंतरच्या आपल्या अनुभूतीचं वर्णन राजा जनक त्याचे गुरु स्वामी अष्टवक्र महाराजांच्या समोर करताना म्हणतात, सर्वप्रथम मी शारीरिक कर्मांचा विरोध केला म्हणजे त्यातून मुक्त झालो. नंतर वाचेच्या कर्माचा विरोध केला व त्यातून मुक्त झालो. या प्रकारे मी आता स्थिर आणि शांत झालो आहे. विवेचन: स्वामी अष्टवक्र महाराज आणि राजा जनक या दोन्ही ज्ञानी पुरुषात आपापसात अत्यंत मधुर आणि ज्ञानसंपन्न संवाद सुरू आहे.
या दोन्ही ज्ञानी पुरुषांना आत्मज्ञानाची अनुभूती प्राप्त झाली असल्यामुळे ते परस्परांशी ज्ञानसंवाद करतात. एक ज्ञानी आणि एक अज्ञानी पुरुषात विवाद होऊ शकतो, संवाद होऊ शकत नाही. दोन अज्ञानी पुरुषात विवादाच्या ऐवजी संघर्षच होईल. अष्टवक्र स्वामीजींच्या कृपेमुळे राजा जनकाला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे. या ज्ञानप्राप्तीच्या क्रमाचं वर्णन करताना राजा जनक निवेदन करतात की वासनेमुळे चित्तात तरंग निर्माण होतात. त्यामुळे मनात विचारांची, इच्छांची सुरुवात होते. वाणीद्वारे या इच्छांची अभिव्यक्ती होते आणि नंतर शारीरिक क्रियांद्वारे त्याच इच्छांना प्रत्यक्षात साकार केलं जातं. अंतःकरणपूर्वक या प्रकारच्या वाणीचा आणि शारीरिक क्रियांचा विरोध करणं म्हणजेच निरोध करण्यानेच आत्मज्ञान प्राप्त होतं. पतंजली मुनींनी सांगितलं आहे की चित्तवृत्तीचा निरोध करणं हाच योग आहे. गीता सांगते की फार कठोर परिश्रमानेच मन ताब्यात येतं. निरोध करण्याची पद्धती सांगताना पतंजली मुनी सांगतात की अभ्यास आणि वैराग्यामुळेच चित्तवृत्तींचा निरोध करणं शक्य होतं. म्हणून आत्मज्ञानासाठी अभ्यासाची आणि वैराग्य आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. राजा जनक म्हणतात की प्रथम शारीरिक कर्मांचा निरोध केला, वाणीच्या कर्मांचा निरोध केला, नंतर मानसिक कर्मांचा सुद्धा निरोध केला. या प्रकारे आत्मज्ञान प्राप्त करून मी आता केवळ आत्मा स्वरूपात स्थिर आहे. शरीर आणि इंद्रियाद्वारे होणाऱ्या कर्मांशी फळांची आकांक्षा, आशा, निराशा, लाभहानी, सुखदुःख अशा अनेक बाबी जोडलेल्या असतात. त्यांच्यामुळे मनात शंका निर्माण होतात. त्यांचा निरोध करण्यासाठी जप, तप, यज्ञ, आसन, हठयोग वगैरे कर्म केली जातात. पण त्या कर्मांमुळे पुन्हा नवीन इच्छा आणि नव्या शंका निर्माण होतात. जर शारीरिक कर्म करणं बंद केलं तर वाचाकर्म सुरू राहतं. भजन, कीर्तन, मंत्रोच्चारण, प्रवचन, उपदेश याप्रमाणे काही ना काही वाणीचं, वाचेचं कर्म सुरू असतं. ते बंद ठेवलं तरी मनामध्ये इच्छा, संकल्प, शंका, कुशंका निर्माण होतात. ही तिन्ही प्रकारची कर्म जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत चित्त शांत होत नाही आणि जर चित्त शांत झालं नाही तर आत्मज्ञान होऊ शकत नाही. या तिन्ही कर्मांचा निरोध करण्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे त्यांची पूर्ण उपेक्षा करणं हा होय. कर्माचा विरोध दुसऱ्या कर्माने करणं म्हणजे त्यातून पुन्हा नवी कर्म निर्माण करणं होय. म्हणून उदासीन होणं, उपेक्षा करणं, केवळ साक्षीदार होऊन सृष्टीतील सर्व घटना पाहणं हाच एक रस्ता आहे. शरीर, मन आणि वाणीची कर्म आपोआप घडत राहतात. शरीराच्या, मनाच्या आणि वाणीच्या स्वभावामुळे ही कामं होत राहतात. अगदी बेशुद्ध अवस्थेत किंवा झोपेत सुद्धा कामं बंद होत नाहीत. स्वप्नात सुद्धा मनाचं कार्य सुरू असतं. शरीरातील हृदय आणि मेंदू तसंच किडनीसारखे अनेक अवयव सतत आणि अगदी अखंडपणे कार्यरत असतात. हे सारं नैसर्गिकपणे घडत असतं. स्वतःच्या शरीरातील इंद्रियांच्या क्रियांवर निसर्गाचा जेवढा प्रभाव आहे तेवढा प्रभाव आपला स्वतःचा नाही. याचप्रमाणे वाणी आणि मनाची कर्मसुद्धा आपोआप होत असतात. त्यांची कामं थांबवण्याचा प्रयत्न केल्यास ती अधिक उत्तेजित होऊन जोरात कार्यरत होतात. म्हणून त्या सर्वांपेक्षा आपल्या स्वतःला वेगळं करून द्रष्टा होऊन साक्षीभावाने त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांचा निरोध होऊन त्यांच्यापासून मुक्ती मिळते. कर्तेपणाचा त्याग करणं हाच एक मार्ग आहे. त्यामुळे चित्त स्थिर आणि शांत होऊ शकतं. गीतेत सांगितलेली वीतरागता हीच आहे. मित्र, शत्रू, प्रशंसा, निंदा, त्याग, ग्रहण, राग, विराग हे सर्व चित्तासाठी उपद्रव आहेत. दोघांमध्येही मनुष्याला स्वास्थ्य नसतं. या सर्वात आसक्ती आहे. एखादी बाब मिळवण्यात जशी आसक्ती आहे तशी आसक्ती त्याग करण्यात आहे. शत्रू, निंदा, विराग यांच्यातही मनुष्याचा अभिमान, अहंकार यामुळे उलट्या प्रकारची आसक्ती म्हणून संबंध आहे. म्हणून राजा जनक म्हणतात की आता मी तिन्ही प्रकारच्या कर्मातून वेगळा झालो आहे. या प्रकारे आता मी चैतन्यरूपी आत्माच झालो आहे. सूत्र 2. प्रीत्यभावेन शब्दादेर दृश्यत्वेन चात्मनः विक्षेपैकाग्र हृदय एवमेवाहमास्थितः. अनुवाद: शब्द आणि इंद्रियजन्य विषयांबद्दलच्या सर्व प्रकारच्या आसक्ती, मोह आणि संबंधातून मुक्त होऊन आणि आत्मा अदृश्य असल्यामुळेच त्याच्याबद्दलच्या ज्ञानाच्या अभावात जे विक्षेप म्हणजे भ्रम होतात त्यांच्यापासून मुक्त होऊन एकाग्र होऊन मी स्थिर वृत्तीने अस्तित्वात आहे. विवेचन: मन वासनाग्रस्त आहे आणि शरीराचं माध्यम वापरून मन या वासनांची पूर्ती करतं. शरीराची 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत.
शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे या इंद्रियांचे विषय आहेत आणि या विषयांचं सेवन करून मन संतुष्ट होतं. यामुळे भावनिक बंधन म्हणजे राग निर्माण होतो आणि एकदा भोगल्यानंतर पुन्हा पुन्हा भोगण्याची इच्छा निर्माण होते. हे मन हाच एक साधनेत सर्वात मोठा अडथळा आहे. उपभोग घेतल्याने मन शांत होत नाही किंवा उपभोगाचा त्याग केल्यामुळे सुद्धा शांत होत नाही. शारीरिक भोग बंद केले तरी वाणीचे भोग सुरू असतात. वाणीचे भोग बंद केले तरी मानसिक भोग सुरूच असतात. भोगामुळे आणि त्यागामुळेच मन अशांत होतं. मनाची चंचलता सदैव साधनेत अडथळे निर्माण करते, कारण मन हे वासनेच्या अधीन असतं. वासना शिल्लक आहे तोपर्यंत भोग आणि त्याग दोघेही व्यर्थ आहेत. मन शांत व्हावं म्हणून जे जप, तप, यज्ञ आणि अन्य कर्मकांड केलं जातं त्यामुळे नव्या इच्छा निर्माण होतात आणि नवे अडथळे निर्माण होतात. म्हणून भोग किंवा त्याग म्हणजे त्यागासाठी केलेली जपतपादी कर्म मनाला मुक्त करू शकत नाहीत. आत्मा अदृश्य आहे तो दिसत नसल्यामुळे इंद्रियांद्वारे जे जग जाणवतं ते सत्य आहे असा भ्रम निर्माण होतो. ध्यानाद्वारे किंवा समाधीतसुद्धा आत्म्याचं दर्शन किंवा आत्मसाक्षात्कार होत नसतो. आत्म्याचा केवळ अनुभव येतो, फक्त बोध होतो, फक्त ज्ञान होतं, त्याचं दर्शन होत नाही. तो पाहण्याची वस्तू नाही, तो स्वतः द्रष्टा आहे आणि सर्वांना पाहत असतो. इंद्रियांची सर्व कर्म त्याच्या अस्तित्वामुळे होत असतात. शरीर, मन, बुद्धी हे सारे जड आहेत. आत्म्याच्या शक्तीमुळे सक्रिय असणाऱ्या यंत्रासारखे आहेत. जड पदार्थ चैतन्याला कसं काय पाहू शकणार? त्यामुळे आत्मज्ञान झाल्यावर राजा जनक या स्थितीचं वर्णन करताना सांगतात की आत्मा अदृश्य असल्यामुळे त्याच्याबद्दलच्या ज्ञानाच्या अभावात शरीर आणि मन याद्वारे निर्माण होणारे भास अनेक अडथळे निर्माण करतात. आत्म्याविषयीचं अज्ञान हे समस्त अडथळ्यांचं, मानसिक भ्रमांचं मूळ कारण आहे आणि त्याच्या अज्ञानातूनच सर्व मानसिक बंधनांचा म्हणजे रागांचा उदय होतो. म्हणून मला आत्मज्ञान झाल्यावर आता मी या सर्व रागविरागापासून मुक्त झालो आहे. आत्म्याच्या अदृश्यतेमुळे जे भ्रम आणि विक्षेप निर्माण होतात त्यातूनही माझी सुटका होऊन एकाग्र झालो आहे. आता मी केवळ आत्मा आहे. हीच खऱ्या आत्मज्ञानाची स्थिती असते. शरीराने आणि मनाने केलेल्या कर्माचा आत्म्याला स्पर्श होत नाही. त्यामुळे आत्मज्ञानी पाप, पुण्य किंवा शुभ अशुभ या प्रकारच्या सर्व कर्मांपासून अलिप्त असतो. तो चांगल्या वाईट कर्माचा करता नाही आणि त्या कर्माच्या फळांचा भोगतासुद्धा नाही. सूत्र 3. समाध्या साधे विक्षिप्तौ व्यवहारः समाधये एव विलोक्य नियममेवाह मास्थितः. अनुवाद: सम्यक अध्यास म्हणजे भ्रम आणि त्यातून निर्माण झालेल्या विक्षेपामुळे समाधीसारखे व्यवहार होतात. असे नियम पाहून मी आता समाधीरहित अवस्थेत स्थिर झालो आहे. विवेचन: आत्म्याच्या अज्ञानामुळे मनुष्य मन व शरीराचा, इंद्रिय आणि बुद्धीचा गुलाम होतो. त्यामुळेच तो भोगात रुची घेतो आणि त्यातून अनेक भ्रम निर्माण होतात. हे सारे भ्रम अंधारात नेणारे आणि अज्ञानातून निर्माण होणारे आहेत. खरं काय, खोटं काय, तथ्य काय, भ्रम काय, विवेक कोणता आणि मूढता कोणती याचं ज्ञान आत्मज्ञानाच्या प्रकाशात होतं. अज्ञान दूर व्हावं आणि आत्मज्ञान प्राप्त व्हावं या हेतूने काही जण समाधी लावण्याचा व्यवहार करतात. आत्म्याचं ज्ञान समाधी अवस्थेतच होतं, परंतु राजा जनकाला आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे तो यासारख्या व्यवहारांकडे साक्षी भावाने पाहत आहे. राजा जनक समाधीरहित होऊन आत्म्यातच जणू एकरूप झाला आहे. त्याला आता समाधीची आवश्यकता उरलेली नाही. साध्य प्राप्त झाल्यावर साधने निरुपयोगी होतात. म्हणून राजा जनक म्हणतो की अज्ञानामुळेच भ्रम निर्माण होतो, दिशाभूल होते आणि त्यामुळे लोक समाधी लावतात. परंतु मी आत्म्याशी एकरूप झाल्यामुळे समाधीरहित होऊन या नियमांकडे साक्षी भावाने पाहत आहे. आता मी अत्यानंदात आहे. या सर्व विवेचनाचा बोध एवढाच की आत्मज्ञान केवळ बोधामुळे होऊ शकतं. ज्याला बोध झाला नाही त्याला ध्यानधारणा, समाधी वगैरे गोष्टी कराव्या लागतात. अन्यथा त्याची आवश्यकता नाही. समाधीशिवाय मिळणार नाही अशी काही आत्मज्ञानाची अट नाही. अहिंसा, सत्य, दया, करुणा याशिवाय ते होणारच नाही. यम, नियम, आसने, प्राणायाम यांच्याशिवाय मिळणार नाही अशा काही अटी नाहीत. आत्मा तर सदैव उपलब्ध आहे. जागृत होऊन त्याचा बोध करून घ्यायचा आहे. दृष्टी पुरेशी आहे, क्रिया आवश्यक नाही. सूत्र 4.
हेयोपादेय विरहादेवं हर्षविषादयोः अभावादद्यधे ब्रह्मनेवमेवाहमास्थितः. अनुवाद: हे ब्रह्मन, हिणकस वा उपयुक्त अशा वस्तूंच्या हानीमुळे जो हर्ष किंवा वियोग होतो, त्याच्या अभावाने मी जसा आहे तसाच मूळ आत्म्याच्या स्वरूपात स्थिर आहे. विवेचन: आत्मा हाच आपला स्वभाव आहे. या आत्म्याशी एकरूप होणं म्हणजे स्वतःच्या मूळ स्वरूपाची, स्वभावाची प्राप्ती करण्यासारखं आहे. आत्मा हाच शुद्ध आहे, त्याच्यात अशुद्धता नाही. हिणकस म्हणजे निरुपयोगी आणि सकस म्हणजे उपयोगी. चांगलं वाईट वगैरे विचार म्हणजे कसोट्या मनाच्या वासनेमुळे निर्माण होतात. वासनेचा क्षय झाला तर हे सारे भेदच नष्ट होतात. उपयुक्त आणि निरुपयोगी असे भेद मनात असल्यामुळेच वस्तूच्या प्राप्तीमुळे आनंद होतो किंवा ती गमावल्यावर दुःख होतं. वस्तू हिणकस असेल तर तिच्या वियोगाने सुख होतं, पण ती नशिबी आल्यास दुःख होतं. जनकाला आत्मज्ञान झाल्यामुळे तो आपल्या मूल स्वरूपात, स्वभावात विलीन झाल्यामुळे त्याच्यासाठी उपयुक्त आणि निरुपयोगी अशा कसोट्या निरर्थक झाल्या आहेत. त्यामुळे त्यापासून होणारा आनंद आणि खेदातून सुद्धा तो मुक्त झाला आहे. आता जनक राजा म्हणतो की आता मी जसा मूळ स्वरूपात आहे त्याच रूपात स्थिर झालो आहे, म्हणजेच आपल्या वास्तविक स्वरूपात आहे. अज्ञानामुळे मी जे वेगवेगळे मुखवटे माझ्या चेहऱ्यावर लावले होते ते सर्व गळून पडले आहेत. सॉक्रेटिसने म्हटले होते की स्वतःला ओळखणं राजा जनकाची नेमकी ही स्थिती आहे. आपला स्वभाव असेल त्याप्रमाणे जीवन जगणं, आत्मज्ञान होणं, अशा वेगवेगळ्या शब्दांनी ही स्थिती वर्णिली जाते. सूत्र 5. आश्रमानाश्रमं ध्यानं चित्तस्वीकृतवर्जनं विकल्पं मम विक्षयितैरेव मेवाहमास्थितः. अनुवाद: आश्रम आहे, अनाश्रम आहे, ध्यान आहे, चित्ताचा स्वीकार आहे आणि त्याचा निरोध आहे. या सर्वातून उत्पन्न होणारा भ्रम पाहून मी त्या तिघांपासून मुक्त आहे. विवेचन: मूळ माणसासमोर कोणताच प्रश्न नसतो. ते कशाचाही विचार करत नाहीत आणि त्यांच्या जीवनात चांगल्या वाईटाच्या काही कसोट्यासुद्धा नसतात. त्यांचा कोणताही सिद्धांत किंवा विचारदर्शनसुद्धा नसतं. ज्ञानी पुरुष विवेकशील वृत्तीने जगतो, कारण त्याच्याजवळ जीवनाबद्दलचे काही ठाम सिद्धांत असतात, जीवनदर्शन असतं. पण ज्ञानाच्या उच्चतर अवस्थेत ज्ञानी माणूस या सिद्धांताच्याही पलीकडे निघून जातात. मूळ माणसासमोर समस्याच नसतात आणि ज्ञानी पुरुष समस्यांच्या पलीकडे निघून जातात. मूळ अनुभवशून्य आहे आणि ज्ञानी अनुभव घेऊन त्यातून मुक्त झालेला असतो. दोघांमध्ये फार फरक आहे. परंतु अज्ञानी माणसाचे अनेक विचार असतात, समजुती असतात, अनेक सिद्धांत असतात. मूळ माणसाजवळ विचारशक्तीच नसते. तर अज्ञानी माणूस बुद्धीतच जगतो, बुद्धीच्याच भ्रामक प्रामाण्यात अडकतो. तर्क, विश्लेषण, विभाजन करून सृष्टी जाणून घेऊ इच्छितो, म्हणून त्याला एकत्वाचा बोध होत नाही. ज्ञानी माणसाला एकत्वाचा बोध झालेला असल्यामुळे त्याचे सर्व भ्रम, तर्क, विभाजन, विश्लेषण, अनेकत्व आणि भिन्न भिन्न विचार आणि भिन्नतेची जाणीव संपलेली असते. निर्विकल्प होऊन कोणतीही इच्छा मनात शेष नसल्यामुळे ज्ञानीपुरुष परमानंदाचा अनुभव प्राप्त करतो. वर्णव्यवस्था म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आश्रमव्यवस्था म्हणजे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. अनाश्रम व्यवस्था अज्ञानी माणसाकरता आहे. या व्यवस्थांमुळे त्या त्या अवस्थेतून पार होत क्रमशः प्रगती करत अज्ञानी माणूस स्वतःची आत्मोन्नती करून घेऊ शकतो. कर्म आणि त्याची फलं याची व्यवस्था अज्ञानी माणसाकरता असते. अज्ञानी माणसासाठी विविध कर्मांची तरतूद आहे. भजन, कीर्तन, भक्ती, पूजा, पाठ, जप, यज्ञ, हवन, कर्मकांड, हठयोगाच्या क्रिया आणि अन्य प्रकारच्या अनेक उपासना पद्धती, तसंच ध्यानधारणा, समाधी या अन्य साधना पद्धतीच्याद्वारे अंतःकरण शुद्ध होतं. तेव्हा आत्मज्ञान प्राप्त होतं. म्हणूनच काही धर्मसंप्रदाय उपदेश करतात की जे काही जसं आहे तसं स्वीकार करावं, कारण जे आहे ते सारं ईश्वरीय आहे. स्वीकार करण्याने तुम्ही मुक्त व्हाल. तंत्रपंथाची हीच समजूत आणि धारणा आहे. हठयोगात चित्ताचं निरोधन करण्याची पद्धती सांगितली आहे. मनाचे नियंत्रण करा, वासना भोगापासून दूर राहा, मनाचं ऐकू नका. मनच सतत भरकटत राहतं. शरीराला पण कष्ट द्या, कारण त्याच्यामुळेच तुम्ही विषय वासनात अडकला आहात.
शरीराला उघडं ठेवा, उपाशी ठेवा, त्याला चापकाचे फटके मारा, थंडीत उन्हात त्याचा छळ करा, कारण हे शरीर पापी आहे. यालाच हठयोगी तपश्चर्या, तप म्हणतात. पण हे सर्व कशासाठी? याचा पर्याय आहे आत्मज्ञान. असं हठयोगी तप केल्यामुळे कदाचित अज्ञानी माणसाची पापवासनातून मुक्ती होईल आणि त्यामुळे त्याला बोध व्हायला मदत होईल. पण ही सर्व साधना अज्ञानी माणसासाठी आहे. राजा जनकाला तर आत्मज्ञान होऊन चुकलं आहे. वर सांगितलेली तपश्चर्या करून जे मिळवायचं ते राजा जनकाला प्राप्त झालेलंच आहे. म्हणून राजा म्हणतो की आता माझ्यासाठी आश्रम नाही आणि अनाश्रम नाही, ध्यान नाही आणि मनाचं नियंत्रण करण्यासाठी साधना नाही. या सर्वातून मुक्त होऊन आत्मरूपातील पर्याय मी प्राप्त केल्यामुळे मी केवळ आत्मरूपातच स्थितप्रज्ञ बुद्धीने स्थिर झालो आहे. जनकाचं हे प्रतिपादन त्याच्या सिद्धावस्थेचं लक्षण आहे. अज्ञानाच्या अवस्थेत असताना या साधना पद्धतीचा अवलंब करावा लागतो. ज्याला बोध होत नाही त्याला कोणती तरी उपासना पद्धती स्वीकारावी लागेलच. कोणत्याही पद्धतीचा अवलंब न करणं ही सुद्धा एक पद्धत आहे, पण तिची साधना आणि अवलंबन फारच कठीण आहे. त्यामुळे ही बोध होण्याची पद्धत फारच थोड्या लोकांना उपयोगी पडू शकते. सामान्य व्यक्तीची यात दिशाभूल होऊ शकते. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.